नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना या दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मंडळी, फराळ तर घरोघरी बनलेलाच आहे आणि तो आपण खातोच आहे. तर फराळाबरोबर 3-4 दिवस सगळे घरी असताना काहीतरी चमचमीत मस्त झालं पाहिजे. तर आज मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती आहे मुगभजी. मुगभजी म्हणजे मुगाच्या डाळीपासून आपण ही भजी तयार करणार आहोत. खूप टेम्पटिंग, खूप पटकन तयार होणारी भजी आहेत. तुमच्याकडे तुमचे मित्र परिवार येत असतील, नातेवाईक येत असतील, तर फराळाबरोबर तुम्ही ही भजी सुद्धा नक्की ठेवू शकता. तर त्यामुळे तुमच्या फराळाची आणि त्या भजीमुळे आपल्या जिभेची रंजक अजून वाढेल. तर ह्या दीपावलीमध्ये तुम्ही ही भजी नक्की नाश्त्यासाठी म्हणा किंवा एक स्नॅक्स म्हणून करून बघा आणि तुम्हाला आवडते का तर ते पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बरं, ही दीपावली ही फटाका विरहित केली तर प्रदूषणाला नक्कीच आपण आळा घालू शकतो. तर फटाके वाजवताना ही काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या आणि आरोग्यवर्धक आणि अतिशय सुरक्षित अशी ही दीपावली तुम्हाला सगळ्यांना जाऊन दे, ही ईश्वराचरणी स्वामी चरणी प्रार्थना. आणि चला तर मग बघूया पटकन तयार होणारी खुसखुशीत, खमंग, चटपटीत आणि जिभेचा स्वाद वाढवणारी अशी मुगभजी. चला तर मग आपण आता मुगभजी बघूया कशी करायची ते. आणि ही अतिशय छान मस्त लागतात. मी मुगडाळ भिजत घातलेली होती. साधारण 3 ते 4 तास मुगडाळ भिजत घातल्यानंतर चाळणीवर तिला निथळवून घेतलं आणि आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. एक घाणा मी काढला आणि दुसऱ्या घाण्याच्याला मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता, किती तुम्हाला तिखट हवे. मी थोडीसं तिखट घालते, जास्त आमच्याकडे आवडतं जरा, त्याच्यामुळे तुम्ही हिरवी मिरची, मी लाल तिखटही घालणार आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची तुम्ही कमी घातलीत तरी सुद्धा चालेल. लसूण घातलेला आहे आणि आलं घातलेलं आहे आणि हे आपण दुसऱ्या घाण्यामध्ये हे वाटून घ्यायचे सगळं. आणि बघा किती छान लागतात. जर तुम्हाला याची भजी करायची नसतील तर तुम्ही याचे डोसे सुद्धा करू शकता, पण मी आज भजी करणार आहे तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये आता घालते बाकीचे सगळे जिन्नस. छान हे फेटून घेतले आधी, म्हणजे हा सगळा जो मसाला आपण वाटलेला होता तर तो एकजीव होईल, छान लागेल. आणि तरी सुद्धा आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य पण घालणार आहोत. तर आता आपण बघा काय घालतोय. आपल्याला याच्यामध्ये कुरकुरीतपणासाठी थोडं तांदूळाचं पीठ लागणार आहे तर ते मी घालणार आहे. आता मी घालते लाल तिखट, त्याच्यानंतर थोडी धना पावडर, त्याने हे टेस्ट खूप छान येते. मी थोडेसे याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे, मी वाटताना नाही घातलं कारण ते जेव्हा आपण भजी खातो तेव्हा ते खूप छान लागतं. आणि तुम्ही बघू शकता हळद घातले, मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं कुरकुरीतपणासाठी घालायचंय तांदूळाचं पीठ. आणि मी ओवा थोडासा हातावरती चोळून घेतलेला आहे आणि तो घालते आता. आणि आता आपण घालतो तांदूळाचं पीठ. तांदूळाच्या पिठामुळे ही जी भजी आहे ही अतिशय कुरकुरीत लागते, छान लागते. आपण एरवी सुद्धा कधी बटाटे वडे करायचे असले, कुठली भजी करायची असली तर थोडंसं तांदूळाचं पीठ घालतो. तर थोडंसं घालायचंय आपण हे. आणि आता ही भजी तळायला घ्यायची. आपण मी थोडंसं हे तळायला तळणीचं तेल जे ठेवलेलं होतं भजी काढण्यासाठी तर त्यातलं एक चमचाभर मी घातलेलं आहे, त्याच्यामुळे भजी खूप आतून क्रिस्प होतात. आणि आता तुम्ही बघा भजीचा आपला पहिला घाणा निघतोय. दिवाळीच्या पदार्थांबरोबर सगळे आपल्याकडे आलेले असताना चहा बरोबर नाश्त्यासाठी ही कुरकुरीत भजी खूप सुंदर लागतात. ज्यांना कोणाला भजी खायची नसतील त्यांनी हेच पीठ थोडंसं पातळ करून तुम्ही याचा डोसा घालू शकता आणि छानपैकी ही तळून घ्यायचे. मुगाची भाजी असल्यामुळे ऍसिडिटी वगैरे होत नाही. तुम्ही बघा मस्त तळली जातात. हे थोडं मीडियम फ्लेमवर ही तळायचे. आणि त्या हिरव्या मिरच्या पण थोड्याशा तळत आल्यानंतर घातल्यात. आणि खूप लाल न करता हाच रंग ठेवायचा आहे, यातून कुरकुरीत छान लागतात. आणि मिरच्या ही तळून घ्यायच्या. आणि मग तुम्ही सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर, पुदिन्याच्या चटणी बरोबर देऊ शकता. चहा बरोबर खायला अतिशय छान लागतात. करून बघा नक्की रेसिपी. आणि आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सांगा मला कशी झाली तुमची भजी. आणि सगळ्यांना परत एकदा हॅपी दिवाळी, दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.